अशा वेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर कढईमध्ये घ्यायचे तेल, त्याच्यामध्ये टाकायचे बटर, जिरे, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि याच्यामध्ये टाकायचा कांदा। परतून झाल्यानंतर टोमॅटो, फ्लावर, गाजर आणि बटाटा टाकायचा आहे। थोडं बीट टाकून घ्यायचे आणि वाटाणा पण टाकायचा आहे। त्याला छान मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे, त्यात पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडा गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मंद गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ही 20 मिनिटं शिजून घ्यायची आणि याला असं छान हटवून घ्यायचे। आता आपल्याला याला वरतून फोडणी द्यायची। त्याच्यामध्ये टाकायचे तेल, बटर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर। याची आपल्याला वरतून ही फोडणी टाकून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, थोडी कसुरी मेथी पण टाकायची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर टाकायचं आहे। बघा, तयार आहे आपली वेगळी